अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव या ठिकाणी शेख वस्तीमध्ये काही गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। तर जमिनीच्या वादातून आरोपींनी प्राणघातक हेतूने तरुणांवरती धोकादायक हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून 3 ते 4 जणांना यात मारहाण करण्यात आलेली आहे। या प्रकरणात आरोपींवरती स्थानिक गुंडगिरीसह अवैध व्यवसाय चालवण्याचा आरोप समोर येतोय आणि चिंताजनक बाब म्हणजे काही आरोपींवरती पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल असून ते सध्या फरार आहेत। जबाब विचारला ही पाईपलाईन फुटली तर त्यामुळे आम्ही खांतोय म्हणले आमचं तुमचं काही पर्सनल काय नाही आहे काय असेल तुम्ही गावकऱ्यांसंग बोलून घ्या काही तसं नाही। तर मग त्यांनी माझ्या बंधूंनी 112ला कॉल केला आणि पोलिसांना बोलवलं। पोलिसांनी ते मिटून वगैरे सगळे गेले ते निघून। त्याच्यानंतर 3-3:30 वाजता आम्ही लिमगाव फाट्यावर बसलो होतो तर त्यांनी गुंड प्रकृतीचे लोक बोलून आणि आमच्यावर डायरेक्ट दोघं भावांवर जीव घेणं हल्ला केला। तर त्याच्यावर त्यांच्याकडे डायरेक्ट कोयते होते, तलवारी होत्या, त्यांनी आमच्यावर हल्ला केला। जखणगाव या ठिकाणी एक शेख वस्ती, त्या शेख वस्तीमध्ये मुस्लिम समाजाच्या काही कार्यकर्त्यांवर एकदम प्राणघातक असा हल्ला त्या भागातील काही गावगुंडांनी केला। त्यामध्ये मी ते पेशंट लोकांना भेटायला आलो। म्हणजे मानव वार आहेत, जीवे मारण्याचा 100% प्रयत्न झालेला होता। तर त्यामध्ये ते वाचले जरी असते पण आता काही पेशंट सिरियस हॉस्पिटलमध्ये सिरियस आहेत। तर अद्यापपर्यंत कुठला गुन्हा दाखल झालेला नाही। मी आता स्थानिक पोलीस स्टेशनच्या PI आणि डेप्युटीशी बोललो, तत्काळ लवकरात लवकर गुन्हा दाखल करा। खगोलप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी, आज भारतामध्ये पूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे। 27 जुलै 2018 नंतर पहिल्यांदाच देशाच्या कानाकोपऱ्यामधून पूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे। खगोलशास्त्रज्ञांच्या मते 2022 नंतर भारतात दिसणारं हे सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण आहे। रात्री 8:58 या ग्रहणाला सुरुवात होईल। रात्री वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि हे चंद्रग्रहण भारतातील काही शहरांमध्ये दिसणार आहे। यामध्ये दिल्ली, मुंबई, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, पुणे, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता इत्यादी शहरांचा समावेश आहे। 11 वाजता हे ग्रहण चालू होईल आणि 12 वाजून जवळजवळ 22 मिनिटापर्यंत हे जे ग्रहण आहे, म्हणजे ज्याला आपण रेड किंवा ब्लड मून ज्याला म्हणतो, चंद्र आपल्याला लालसर दिसेल। तर अशा प्रकारचं हे खग्रास ग्रहण आपल्याला पाहता येणार आहे। तर हे जे ग्रहण आहे, हे ग्रहण आपण अंधश्रद्धा म्हणून त्यात न पाहता त्यामध्ये खगोलीयदृष्ट्या आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि हे ग्रहण चांगलं पाहता आलं पाहिजे। सध्या पावसाळा आहे, परंतु काही भागामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे दिसणार नाही महाराष्ट्रामध्ये, परंतु काही भागामध्ये निश्चितच हे ग्रहण आपल्याला